नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया मे 2024 मासिक राशी भविष्य. तूळ राशी, तुम्ही शैक्षणिक बाबतीत सावधानीने काम करा. कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मन विचलित होण्याची शक्यता आहे, म्हणून एकाग्रता ठेवण्याचा प्रयत्न करा. करिअरच्या बाबतीत अनुकूल परिणामांची प्राप्ती होईल. बेरोजगार जातकांना नवीन रोजगार प्राप्त होऊ शकतो. धर्मकर्माच्या बाबतीत मन लागेल आणि कुठल्याही धार्मिक कार्यासाठी दुसऱ्या शहर किंवा दुसऱ्या राज्यात किंवा विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी अनुशासित होऊन शिक्षण केल्याने उत्तम यशाचे योग बनतील. प्रेमसंबंध अनुकूल राहतील आणि वैवाहिक जीवनातही हळूहळू आनंदाचे वातावरण राहील. पारिवारिक जीवन उत्तम राहील. तुम्हाला आपल्या कुटुंबाच्या मदतीसाठी तत्पर राहावे लागेल. तूळ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना मिश्रित रूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे. स्वास्थ्य समस्यांच्या प्रति महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला लक्ष देण्याची आवश्यकता असेल, कारण या महिन्यात स्वास्थ्य थोडे कमजोर राहणार आहे. आर्थिक स्थिती अनुकूल राहील, तर खर्चही प्रमाणापेक्षा अधिक होतील. तरीही तुम्ही हळूहळू आपल्या कमाईच्या अनुरूपात खर्च सांभाळण्यात यशस्वी राहाल. यामुळे आर्थिक स्थिती खूप जास्त बिघडणार नाही. उपाय: तुम्ही बुधवारी मंदिरात काळे तीळ दान केले पाहिजे. हे दान संध्याकाळच्या वेळीच करा. वृश्चिक राशी, नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना उत्तम राहील. सोबतच व्यापार करणाऱ्यांसाठी ही वार्ता उत्तम प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हा महिना वृश्चिक राशीतील जातकांसाठी बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तुम्ही आपल्या कामात अधिक व्यस्त असाल, यामुळे कुटुंबातील लोकांना कमी वेळ देऊ शकाल आणि कुटुंबातील सदस्यांना तुमची कमतरता भासेल. प्रेमसंबंध घनिष्ठ होतील. सोबतच काही समस्याही उत्पन्न होऊ शकतात. तर वैवाहिक जीवन व्यतीत करणाऱ्या जातकांसाठी हा महिना अनुकूल असेल. तुम्हाला बऱ्याच बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कमाईमध्येही वाढ होईल. स्वास्थ्य समस्याही होऊ शकतात. विदेशात जाण्याचे स्वप्नही पूर्ण होण्याची वेळ आली आहे. उपाय: शनिवारी राहू ग्रहाच्या संबंधित वस्तूंचे दान केले पाहिजे. धनुराशी, वैवाहिक जीवन व्यतीत करणाऱ्या जातकांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील हस्तक्षेप तुमच्या नात्याला काही वेळेसाठी समस्येत टाकू शकते. भाऊ बहिणीचे सहयोग मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना सावधानी ठेवावी लागेल. तुम्हाला कार्यक्षेत्रात समस्या आणि चिंतेचा सामना करावा लागू शकतो. तर व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी आव्हानांच्या व्यतिरिक्तही पुढे जाण्याची संधी मिळेल आणि तुमच्या व्यवसायात उन्नती होईल. विदेशी जाण्याची शक्यता कायम राहू शकते. विद्यार्थ्यांना शिक्षणात अनुकूल परिणामांची प्राप्ती होण्याने मनात आनंदाची भावना राहील. हा महिना धनु राशीतील जातकांसाठी बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहण्याची शक्यता आहे. शनिदेव, गुरु, बृहस्पती 6व्या भावात राहतील. यामुळे स्वास्थ्यामध्ये चढ उतार कायम राहू शकतात आणि आर्थिक बाबतीत काही खर्च होण्याची शक्यता आहे.
तर तुमचे व्यक्तिमत्व धार्मिक राहील. तुम्ही चांगल्या कामात आपले मन वळवाल. यामुळे समाजात तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल. कौटुंबिक जीवनात अशांततेचे वातावरण तुम्हाला चिंतित करू शकते. तुमचे साहस, पराक्रम उत्तम राहील. यामुळे तुम्ही प्रत्येक काम मेहनतीने करणे पसंत कराल. प्रेमजीवनात मन जुळतील, परंतु काही मोठा वाद होण्याची शक्यता राहील, म्हणून सावध राहा. उपाय: तुम्ही नियमित सूर्यदेवाला तांब्याच्या पात्रात अर्घ्य दिले पाहिजे. मकर राशी. नोकरी करणाऱ्या जातकांना त्यांच्या कामाचे उत्तम प्रतिफळ मिळेल आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांचे मन खूप लागेल. आजूबाजूचे वातावरण सहयोगात्मक राहील. व्यापार करणाऱ्या जातकांनाही अनुकूल परिणामांची प्राप्ती होईल. सरकारी क्षेत्रातून लाभाचे योग बनतील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे. कुटुंबातील वातावरणही तुम्हाला शिक्षणात मदत करेल. प्रेमसंबंध घनिष्ठ होतील. एकमेकांच्या प्रती प्रेमाच्या भावनेचा विकास होईल. विवाहित जीवनात आनंद राहील. जीवनसाथी सोबत तुमचे समन्वयन उत्तम असेल. विदेशात जाणाऱ्या जातकांना काहीशी प्रतीक्षा करावी लागेल. तुमचे खर्च नियंत्रणात राहतील. यामुळे तुमची आर्थिक स्थितीही उत्तम होईल. मेचा महिना मकर राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी बऱ्याच बाबतीत अनुकूल राहण्याची प्रबळ शक्यता आहे. तुमचे साहस आणि पराक्रमात उत्तम वाढ होईल, परंतु तुम्ही दुसऱ्यांच्या वादात पडू नका अथवा तुम्हाला नुकसान होऊ शकते. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांतीचा वास राहील. घरात कुठली संपत्ती खरेदी करण्याने आनंदाचे योग बनतील. तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील. धनसंचय करण्यात तुम्हाला यश मिळू शकते. तुमचे स्वास्थ्य बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहील. लहान लहान समस्या सोडवल्या असता कुठलीही मोठी समस्या यावेळी तुम्हाला चिंतित करणार नाही. करिअरच्या बाबतीत हा महिना उत्तम राहील. उपाय: तुम्ही नियमित श्री शनी चालीसाचा पाठ केला पाहिजे. कुंभ राशी. व्यापार करत असलेल्या जातकांसाठी हा महिना अनुकूल परिणामांच्या प्राप्तीचे संकेत देत आहे. त्यांना आपल्या व्यापारात उत्तम यश प्राप्त होऊ शकते. विद्यार्थ्यांना शिक्षणात समस्या येतील, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात यश मिळण्यास मदत होईल. प्रेमसंबंधासाठी हा महिना मध्यम राहणार आहे. महिन्याच्या सुरुवातीमध्ये तणाव वाढेल, वाद होऊ शकतात, तर महिन्याच्या उत्तरार्धात प्रेम वाढण्याची शक्यता राहील. अविवाहित जातकांसाठी वैवाहिक जीवन ठीकठाक राहील. जीवनसाथीला काही स्वास्थ्य समस्या त्रास देऊ शकतात, परंतु वैवाहिक जीवन उत्तम राहण्याने तुम्हाला अधिक मोठी समस्या जाणवणार नाही. स्वास्थ्य संबंधित थोडी काळजी घेण्याची आवश्यकता असेल. विदेशात जाणाऱ्या जातकांसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. जे लोक आधीपासून विदेशात राहतात त्यांना स्वदेशी येण्याची संधी मिळू शकते. कुंभ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना चढ उतारांनी भरलेला राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला आपल्या आसपासच्या परिस्थितीला लक्षात ठेवून पुढे गेले पाहिजे आणि कुठलाही निर्णय घेतला पाहिजे. तथाकथित सर्वात चांगली गोष्ट ही राहील की तुमची निर्णय क्षमता उत्तम असेल आणि तुम्ही कुठल्याही पैलूच्या पक्षविपक्षात चांगल्या वाईट दोन्ही पैलूंना पाहूनच कुठलाही निर्णय घ्याल
आणि सहज आपला निर्णय बदलणार नाही. यामुळे तुम्हाला खूप लाभ होईल. तुम्ही या महिन्यात असे काही निर्णय घेऊ शकता जे तुमच्या जवळच्या लोकांना एकदम आश्चर्यचकित करतील. परंतु हेच तुमचे वैशिष्ट्य आहे. तुम्ही याच वैशिष्ट्यासाठी जाणले जातात. तुम्ही असे कुठले काम करू शकता ज्यात अधिक मेहनतीचे काम असेल? उपाय: स्वतःवर विश्वास ठेवा आणि कुठलाही खोटे आश्वासन देऊ नका. मीन राशी: वैवाहिक जीवनात तणाव वाढण्याची शक्यता आहे, म्हणून सावधानी ठेवणे गरजेचे असेल. प्रेमसंबंधासाठी हा महिना अनुकूल राहू शकतो. भाऊ बहिणीच्या सहयोगाने तुमचे सर्व कामे होतील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल राहील, परंतु तुमचे स्वास्थ्य आणि कौटुंबिक वातावरण काही प्रमाणात याला प्रभावित करू शकते. तसे कुटुंबातील वातावरण सहयोगात्मक राहील. हा महिना मीन राशीतील जातकांसाठी चढ उताराने भरलेला राहण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीपासूनच स्वतःवर लक्ष ठेवावे लागेल. तुमच्या वाणी आणि तुमच्या व्यवहारात सर्वात अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल, कारण तुमच्या व्यवहारात काहीसा उग्र बदल होऊ शकतो. तुम्ही कुणालाही काहीही वाईट बोलू शकता, ज्यामुळे तुमचे संबंध बिघडू शकतात. तुम्ही कुठेही जेवण करणे टाळले पाहिजे, कारण त्यामुळे तुम्हाला स्वास्थ्य समस्या होऊ शकतात. आर्थिक बाबतीत या महिन्यात तुम्हाला अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल, कारण तुमचे खर्च कायम राहतील आणि धनप्राप्तीसाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. उपाय: तुम्ही उत्तम गुणवत्तेचा पिवळा पुखराज सोन्याच्या अंगठीत बनवून शुक्ल पक्षाच्या गुरुवारी आपल्या तर्जनी बोटात धारण केले पाहिजे. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.